सो आता सध्या निघालेलो आहे बदलापूरला, जो आपण आधी ब्लॉग बनवलेला आहे त्या मंदिराचा. जे खूप पुराणकालीन मंदिर आहे, तिथे स्वयंभू प्रगट मंदिर आहे, असं जेवढा मला इन्फॉर्मेशन माहिती आहे. एक बात सांगायची राहिली आहे, तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये काहीतरी सरप्राईज बघायला भेटणार आहे. सो स्टे ट्यून फॉर दॅट सरप्राईज बेबी. हो यस गाईज, कसा वाटला व्ह्यू? ये तो स्विफ्ट ट्रेलर आहे. आता वरती जाऊन बघा कसा डेंजर व्ह्यू देतो तुम्हाला, खतरनाक. लेट्स गो. वा वाट वातावरण. नमस्कार 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 मित्रांनो, यारांनो, दोस्तांनो, भावांनो आणि बहिणींनो, सर्वांचे सरचे स्वागत आहे एका सुंदर अप्रतिम धवलीबाईच्या ब्लॉगमध्ये. आणि ही धवलीबाई आज चालले एक खूप सुंदर मंदिराचं ठिकाण आहे, खंडोबा मंदिर. म्हणजे एलकोट जय मल्हार बोलून पहिला आपण ब्लॉग स्टार्ट करूया आणि पुढची सुरुवात करूया ब्लॉगची. आता सध्या निघालेलो आहे बदलापूरला, जो आपण आधी ब्लॉग बनवलेला आहे त्या मंदिराचा. बट तेव्हा आम्ही आलेलो तेव्हा असा गरमीचा सीझन होता. सो तेव्हा यू नो दॅट हिरवाई नव्हती. सो इफ हिरवाई इज नॉट देअर, सो थोडीशी मजा इज कमी देअर ना. सो नाव ती वातावरण इज फुल हिरवळ ग्रीनरी वातावरण. सो मॅटर इज असा की नाव वी आर गोइंग टू दॅट वातावरण इन दी आउट ऑफ डोंगरच्या वरती. सो इन डोंगरच्या वरती आईच्या गावात डोंगर हिरवागार. वेट गाईज, येस, डोंगरच्या वरती गोइंग अँड आय विल शोईंग यू दी मंदिर, द टेम्पल ऑफ खंडोबा देव. सो पहिले तर आपण पेट्रोल भरूया. पेट्रोल भरणं इज अनिवार्य बिकॉज यू नो दॅट इज वन कांडी, only 1%, you can understand. And I am on Dhaulibai. He is on some you know Duke 250. And one more kalakar is on that गोंगाट, आख्या गावाला उठवणेला गोंगाट. I will show it. Wait. देवरे देवरे देव 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 रे दे 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 दे. Where is gone? Bloodish. सी आवाज कमिंग हिअर. कुठे गेला? हां, आय गॉट इट हिअर. पेट्रोल स्पॉन्सर करतोय का तू? तुझा आवाज नाही ते मला. माझ्या आशेवर आशा गेली मला सोडून. कोण? माझा काही संबंध. हां, हे बघ, माझी लायकी एवढी आहे की इज्जत एकटं मला भरू शकतं, इज्जत नाही भरू शकत. आवाज नाही ते बाबा, मला रेंज गेली. $504. हां, ते पण आयरन. चला दोस्तांनो, सेटअप वगैरे चेक केलेला आहे, कसं काय विषय आहे आणि कसं काय नाही. गावात विकायला पडेल. रोड बंद काय पण? हा, तिकडून पण बंद केला, इथून पण बंद केला, काहीतरी काम चालू असेल. डायव्हर्जन झाला, तिथं रोड बंद होता. त्यानंतर ना मग या बदलापूर अशा गावातून, म्हणजे ते बाबा गाव बोललं तर राग बी काय रे. अरे म्हणजे ते सिटीमधून तुम्ही माझे फिलिंग समजा, आईच्या गावातनं 12च्या भावात. तर तिथून आलो आहे. पण नंतर रस्ता कुठे आहे काय काहीच माहीत नाही. जस्ट सरळ चाललो आहे. आणि हे सर्व माझ्या भरोश्यावरती आहे. त्यांना वाटतं मला रस्ता माहिती आहे, मी एवढा कॉन्फिडेंटली चाललो आहे. भेंडी आता रस्ता जेव्हा हे होईन ना, चुकीन ना, तेव्हा समजेल ना आईच्या गावात शिवाय ऐकायला लागतील. थांबा, मला वाटते मॅप खोलून बघायला लागणार आहे. मस्तपैकी माझ्या भरोश्यावरती येतात. मस्त, आय लाईक इट. मला एवढा कॉन्फिडन्स पाहिजे आयुष्यात, कोणावरती तरी विश्वास पाहिजे. आता विश्वासघात होणार आहे यांना माहीत नाही, कारण की मलाच माहीत नाही रोड कुठे चाललं आहे. आईच्या गावात कुठे पोचलो? सेंट फ्रान्सिस झेवियर चर्च कुठेतरी पोचलो आहे काही. म्हणजे रस्ता कनेक्ट होईल मला असं वाटतंय,
हे काय माहिती मला आतून फिलिंग येते. बरं आता आईच्या गावात लफडच येत. बदलापूरकरांनो नमस्कार. काय बोलता कंपनी? आईच्या गावात नाही चाललोय म्हणून चाललोय. कुठे चाललोय काय माहित नाही. हा इथे कसली तरी कमान दिसतोय मित्र. हा इथे तो डोंगर पण दिसतोय. ज्या डोंगरावरती आम्हाला जायचंय, ज्या मंदिरात आम्हाला जायचं आईला, हे तर सरप्राईज भेटला. कडक कडक कडक. तो समोर तुम्हाला दिसतोय का मला माहित नाही, बट जबरदस्त काम झालेलं. चला कुठल्या रस्त्यातून कुठे निघलो का माहित नाही, बट मस्त काम मस्त काम. इर्टिगा वाले भैया चलो भैया. ओला इज दी इम्पॉर्टंट. अरे ही कुठली कॅब आली नवीन? WTI कॅब्स. वॉट दी आईस्क्रीम. वॉट दी आईस्क्रीम कॅब. अरे हे रस्ता हे कुठे चाललं आहे? कुलगाव बदलापूर नगर परिषद. आपल्याला मुलगावला जायचं आहे, कुलगावला नाही. इथून जाऊया मग आपण. लेट्स गो बाय बे. राग टक 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 कचा कर. हो या. ए काकाजी आहेत, काकाजी आहेत, काकाजी नमस्ते नमस्ते. कडक काम 25 होत्या रे. हे कुठे गेला तो डोंगर? तो ना, तो आता समोर दिसत होता इकडे. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. आईला इथे तर मी पहिल्यांदा आलोय. भेंडी कोणत्या रस्त्यात आलोय? काय जबरदस्त ये बघा ना. काय म्हणतात स्टॅच्यू. डेंजर. अरे कुठे चाललोय आम्ही काहीच माहित नाही. डोंगरच गायब झाला मित्रांनो. आई शपथ सांगतोय. इथून टाकूया मला असं वाटतंय. होऊ दे करतो, मला काय रस्ता माहित नाही. मला डोंगर इकडे दिसला थोडासा म्हणून मी इथून टाकली गाडी. ज्या आईला सर्व माझ्या भरोश्यावरती येत आहेत नाची टांग. हा इथे समोर डोंगर तर दिसतोय, पण कोणता डोंगर आहे कसला आहे माहित नाही काहीच. ये डोंगर नाही काहीच तो आईला. अरे यो डोंगर नाही, एवढूसा डोंगर नाही. लफड़ा झाला थांबा. कॉन्फिडेंस की माँ बहन एक हो गई अभी. डोंगर गेला कुठे? अरे याच्यापेक्षा मोठा डोंगर आहे तर त्याच्यावरती मंदिर आहे. या डोंगरावरती तर टॉवर दिसतोय मला. लाईट आहे याचा, नेटवर्कचा टॉवर. मला हसू पण येते, मला कॉन्फिडन्स पण डाऊन होतोय. मला काही समजत नाही. हा नाही हा काय. हा हे आईला डोंगर गायब. रस्त्यात ना माहिती. सर्च मार. कॉन्फिडन्स तरी कुठला होता? अरे डोंगरच गायब झाला आहे ना. आहे ना आहे ना. यस कॉन्फिडन्स इज द की ऑफ द सक्सेस इन द लाईफ ऑफ कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंबरनाथ बदलापूर ठाणे डोंबिवली ईस्ट. हे लेट्स गो लेट्स गो. हो दिस इज दी. मला असं वाटतं हा पनवेल नाही, पनवेल महामार्ग असू शकतं. डुके पण मस्त आहे काही. डुके म्हणजे तिला जे खड्डे वगैरे येतात ना त्यासाठी भारी आहे डुके ॲडव्हेंचर. किती सुंदर अप्रतिम वातावरण इज दी ग्रीनरी. ओनली 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 यही तो चाहिए था. आणि मित्रांनो एक बात सांगायची राहिली आहे तुम्हाला. आजच्या ब्लॉग मध्ये काहीतरी सरप्राईज बघायला भेटणार आहे. सो स्टे ट्यून फॉर दॅट सरप्राईज बाय वे. मस्त सरप्राईज आहे, मस्त सरप्राईज आहे. आणि खास ते आहे आमच्याकडे म्हणून आम्ही आलोय. हा आय थिंक नाव रोड विल बी कनेक्टिंग टू दी मेन रोड टॉकीज. नाही राईट. आय थिंक राईट. इट्स राईट. हा नाव आय गॉट टू सी दी मंदिर. दॅट दी मंदिर. आईच्या गावात हेलिकॉप्टर. तो बघा मंदिर दिसतंय दिसतंय. परफेक्ट रूटला आलेलो आहे. म्हणजे मगाशी पण माझा कॉन्फिडन्स बरोबर होता, बट थोडासा लूज झाला कॉन्फिडन्स. आय डोंट नो वाय टू डू अँड वाय नॉट टू डू. जे मुलगाव. दिस इज वी गॉट टू दी मुलगाव. बट आय थिंक आपण मुलगावच्या आतमध्ये. सो मला असं वाटतं जर नाश्ता करायचा असेल तर आम्हाला बाहेर जायला लागणार आहे. आम्ही चाललो आहे वापस बाहेरच्या साईडला, बिकॉज आम्ही आलो आहे ना डायरेक्ट आतमधून आलो आहे. सो आम्हाला मेन नाश्ता करायचा. नाश्ता केलं नाही
नाश्ता केल्यावर जरा कसा एक वेगळी एनर्जी. चला थांबूया, थोडासा नाश्ता करूया आणि काम 25 करूया. काहीच थोबाड आणि अवतार बघा माझा थोबाड नव्हता दाखवला. ब्लॉग स्टार्ट डायरेक्ट असंच केलेला आहे. सो बघा बघा वडापाव बघा. तोंडाला पाणी सोडायचं म्हणून मी तुला सांगितलं ब्लॉग कर. काय जा वडापाव बघा कसा चिमटो बघा कसा चिमटो तो. आम्हाला काय दिला ना काहीच. एकदम टेस्टी वडापाव. स्टारबक्सची कॉफी मी एवढी भारी लागत नाही तेवढा हा वडापाव भारी लागतो. तर मिसल पाव पण ट्राय करू. मिसल पाव ना हा याच्यात चमचा टाक ना जरा असं पाणी सोड ना असं धर काय अरे म्हणजे अरे मिनट अरे अनाडी काय करतोय. बोला मामा हे मला नको. अरे तुमची मिसल तुम्ही काय बघा ना. तुम्ही तिकडे लावा तुमचं लगीन लावा ना तिकडे तुम्ही. अरे काय धरली प्रेम. अरे मेंटल टाकायचं एवढं काय टाकतोय नंतर टाक ना. पागल माणूस अनाडी झालाय बघ. वाट लावली मित्रांनो की आणि पागल कुठला आयुष्य. तू बघ तुला हे बघ आमची पंखा घेतात ते साले. ठीक आहे चला हे काय टाकला आता कल्पेश. गल्लीच येत रे तुम्ही सगळे. तू पण रस्ता लपवलाय बघ कुठे. थांबठेव फालतूगिरी आता टाकून दे फक्त ना. पलटीच करतोय ना टांगा. काही दाख्या नाश्त्याची सत्यानाश कर दिया. ए पाणी मला या. हे पाणी मला या. पाणी मला या. अरे मित्रांनो यांनी ना नाश्त्याची वाट लावली. मिसळ पाव पण मस्त होती टेस्टला. एकदा टेस्ट केली. त्याच्यानंतर यांनी जे वाटोला केलं ना एकाने पूर्ण चटणीच काय टाकली एकाच्या ह्याच्यात. एकाने लिंबूच काय पिल्ले अख्खे काय पण संपवला. लास्टला पूर्ण संपवला तिघावी मिळून. पण वाट लावली रे वाट लावली अख्खी. किरकिरा हो गया मजाक. श्री खंडेराय देवस्थान मुलगाव. लेट्स गो. खंडेराय झाली माझी दै. योगो लबो कसा ने कसे करे को देंबो का ये कसे तो लांबा का दिगो बघा लागा यो रे. असा रोडला ना ड्रायव्हिंग करायला मजा येते. म्हणजे असा ऑफ रोडिंगला मजा येते. हे नॉर्मल रोडला काय ए बघ बॅटमॅन. नॉर्मल रोडला मजा नाहीत. आता जरा खड्डे फुड्डे असले ना तसं पाहिजे. आता श्रावण महिना यायची आतुरता असते आम्हाला. बिकॉज मी श्रावण तर करत नाही बट तरी पण आतुरता का असते. एक अप्रतिम खतरनाक डेंजरस थ्रिलिंग ट्रेक भीमाशंकरची ती आमची असते दरवर्षी. असं मला असं वाटतं 5-6 वर्ष झाली लगातार ती करतोय. आता यावर्षी कितवा वर्ष मला माहीत नाही बट समजेल ते. मी त्याच्यावरती अभ्यास केला तर जरा समजेल. बट मजा येईल. तो ब्लॉगसुद्धा त्याला अजून टाईम आहे कारण की आता पाऊस जून महिना आहे. अजून श्रावण यायला टाईम आहे. अजून श्रावण महिना मग तुला याद करणं आहे असा विषय. सो लेट्स गो. आता हेल्मेट ठेवायचे वांदे आहेत यार माझे. पोचलेलो आहे इथे. बाईक वगैरे पार्किंग आहे. बाईक पार्किंग करून मस्तपैकी वरती जाऊया. काय टेन्शनची बातच नाही आहे ब्रो. इथे ठेवूया. परफेक्ट. बाय तुम्हाला बाईकचा लुक दाखवायचा होता ना. हे बघा इथे थोडेसे आपला इंडियाचा फ्लॅग केलेला आहे. ठीक आहे अजून दाखवता का. हे बघा इथे केलेला आहे एवढा. हा का म्हणजे तो पट्टा असा कंटिन्यू. त्यानंतर इथे कशी वाटते सांगा जरा. हा लुक मस्त वाटते का नाही. एकदम छगनलाल चिकी सेंटर. हा यस गाईस तर फायनली पोहोचलेलो आहे. आणि इथून एंट्री पण आम्ही मारलेली आहे. त्या स्टार्टिंगलाच बानाई मातेचं मंदिर आहे. सो आता या पायऱ्या आहेत ना त्या आम्हाला चढायच्या. त्या पायऱ्या ज्या आहेत त्या 565 पायऱ्या आहेत असं मी थोडीशी माहिती घेऊन आलोय. आणि त्या पायऱ्या चढायच्या आता आम्हाला. गाईस आम्हाला एका जत्रेला बोलवलं नाही. हा गाईस आम्हाला एकाने जत्रेला बोलवलं नाही. ती गोष्ट थोडी इग्नोर मारा. बर्फाचा बॉक्स घेऊन पण बोलवलं नाही. घेतला नाही. बर्फाचा बॉक्स पाहिजे म्हणून दुपारी फोन केला. आईस बॉक्स आहे का म्हणून. पण बोलत नाही जत्रेला ये म्हणून. 40 गावचं जावई दुसरं त्याचं नाव ठेवलंय आम्ही.
आम्ही नाही म्हणजे माझा काय संबंध नाही, यांनी नाव ठेवलं नाही. गाईस 40 गावचा जावई आहे. तुम्हाला अर्थ समजलं असेल 40 गावचा जावई म्हणजे काय. काय भाडा 40 गाव बोल भाडा. पण बाकी या नेचरसाठी आम्ही आलेलो आहे. गेल्या वेळेला आलो तर पूर्ण असा भरले याच्यात काय बोलतात त्याला, उन्हाळ्यात पूर्ण असं सुका सुका वातावरण होता. आता असा हिरवाई ग्रीनरी झालेली आहे. हे बघा इथे लिहिलेलं आहे आता किती पायऱ्या पार केल्या. सेंचुरी पार झालेली आहे, 100 पायऱ्यांची. गाईज वरती पोचू तेव्हा पोचू, दम लागलाय. सध्या 350 पायऱ्यांपर्यंत आम्ही थांबलोय. ओके, पण आता तुम्हाला मी बोललो की सरप्राईज असणार आहे काहीतरी, अँड सरप्राईज आहे द व्ह्यू ऑफ द ड्रोन. एकदम खतरनाक मगरलाल चिकी बोलते. लेट्स गो. आता इथून ड्रोन जाणार झरापकर आणि तुम्हाला तो व्ह्यू दिसणार. सो 1 2 3 गो. खाली 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 आय नको थांब प्रेम, येऊ दे. हो यस गाईज, कसा वाटला व्ह्यू. ये तो सिर्फ ट्रेलर आहे. आता वरती जाऊन बघा कसा डेंजर व्ह्यू देतो तुम्हाला, खतरनाक. लेट्स गो. पकड 400चा टप्पा पार बाबा. हा फायनली पोहोचलेलो आहे भाई. 500-550 पायऱ्या चढल्यानंतर, 565 पायऱ्या चढल्यानंतर या इथल्या लास्टच्या पायऱ्या ना जरा जास्तीत असे स्टीप आहेत. हा इथे मंदिराच्या मागचा परिसर आहे. मंदिर आणि त्या मंदिराच्या तिथून असं काय वेगळं तुम्ही ड्रोन मध्ये तर पूर्ण बघितलं असेल. आम्ही पूर्ण इथे जेव्हा फॉग येतो ना तेव्हा खतरनाक वाटतो, काहीच दिसत नाही खालचा. गाईज असं काय होता हा मंदिर, म्हणजे खूप पुराणकालीन मंदिर आहे. इथे स्वयंभू प्रकट मंदिर आहे असं जेवढा मला इन्फॉर्मेशन माहिती आहे. सो हा बदलापूरमध्ये मुलगाव तुम्हाला माहिती असेल तिथे हा मंदिर आहे. सो असं काय होतं. आणि ड्रोन शॉट जर तुम्ही एन्जॉय केले असेल तर कमेंट सेक्शनमध्ये जरा हट टाका, मजा येऊन जाईल. म्हणजे अजून ड्रोन शॉट खेचाला काडाक मादी बाडाक ना ब्रो. गाईज फायनली निघलेलो आहे मस्तपैकी. खूप गरम वातावरण आहे पण वरती जो वातावरण आहे मस्त आहे, म्हणजे व्ह्यू मस्त आहे व्ह्यू. बाकी तर आपण दर्शन घ्यायला आलतो, काही टेन्शनची बात नाही. मजा येते पण असं बघायला, म्हणजे असं सर्व ग्रुप असला ना बायकर्स, मजा येते बघायला. डोल्यानं सॅटिस्फॅक्शन भेटतं, बाकी काही विषय नाही. आता हेच जर असं ऑफ रोडिंग किंवा लॉंग ड्राईव्ह असला तर मग तर हाय एकदम ताबडतोड मजा. लग्न आहे कुठे चालल्या एकच फक्त बैलगाडा शर्यत. वा वाट वातावरण
वापस एकदा सिटीमधून जायला लागेल. आम्हाला वाटलं तो रस्ता जाता येईल, तो रस्ता भेटेल, पण काय भेटलाच नाही. भेंडी बंद आहे, काहीतरी तिथं खड्डा काम चालू केलेलं आहे असा विषय. हट. हा कुलगाव आहे आणि आपण गेलो तो मूलगावला. मूलगाव वाव वाट नाव. थोडासा ब्रेक टाइम झालेला आहे, ज्यूस टाइम. ज्यूस पिला दो. मौसमी थंडा थंडा. हा चलो गाईज, फायनली एक छोटीशी राईड आणि अप्रतिम राईड. मजा आली, म्हणजे भलेही छोटीशी होती पण मजा आली. ब्लॉग करायला सॉरी राईड करायला. आणि तुम्हाला ब्लॉग बघायला जर मजा आली असेल तर लाईकचं बटन जरूर दाबा आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा कसं वाटलं ब्लॉग, म्हणजे नेक्स्ट राईडसाठी तयारी करा. सो मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में, तब तक के लिए लव यू.